फोनची रिंग सतत वाजत होती. वर्षा खिडकीतून बाहेर बघत शांत बसली होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र रिकामेपणा होता. फोन तिच्या बाजूला ठेवलेला होता, पण जणू तो तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हता. "अगं वर्षा, फोन उचल ना, किती वेळ वाजतोय?" तिची मैत्रीण प्रिया थोडी चिडून म्हणाली. वर्षाने एक क्षण फोनकडे पाहिलं. स्क्रीनवर नाव फ्लॅश होत होतं, पण तिने लगेच नजर वळवली. "नको, मला नाही बोलायचं," ती हळू आवाजात म्हणाली. "पण कोणाचा आहे फोन? इतक्या वेळा कॉल करतोय म्हणजे काहीतरी महत्त्वाचं असेल ना?" प्रिया पुन्हा म्हणाली. वर्षाच्या हाताने हलकासा कंप घेतला. तिने ओठ चावले आणि डोळे मिटले. "तोच आहे," ती कुजबुजली. "तो म्हणजे आदित्य?" प्रियाने आश्चर्याने विचारलं. वर्षाने उत्तर दिलं नाही, पण तिच्या शांततेतच सगळं होतं. फोन पुन्हा वाजला. यावेळी अजून जास्त जोरात वाजत होता. प्रियाने फोन उचलण्यासाठी हात पुढे केला, पण वर्षाने झटकन तिचा हात पकडला. "नको प्रिया, प्लीज उचलू नकोस." "का वर्षा, काय झालंय? तू एवढी घाबरतेस का त्याला?" प्रिया आता गंभीर झाली. वर्षाच्या डोळ्यात पाणी आलं. "घाबरत नाहीये, पण जर मी हा फोन उचलला ना, तर सगळं पुन्हा सुरू होईल." खोलीत एकदम शांतता पसरली. फोनची रिंग थांबली, पण त्या शांततेतही एक भीती, एक न बोललेलं सत्य हवेत लटकत होतं. फोन पुन्हा वाजायला लागला. वर्षाच्या छातीत धडधड वाढली. स्क्रीनवर नाव चमकत होतं, आदित्य. प्रिया तिच्याकडे पाहत होती. आता तिला सगळं समजायला लागलं होतं. "म्हणजे हा तुझा होणारा नवरा आहे?" ती हळू आवाजात विचारते. वर्षा हसली, पण ते हसू वेदनांनी भरलेलं होतं. "हो, होणारा नवरा आहे, पण माझ्या मनाने नाही." प्रिया थोडी पुढे सरकली. "काय म्हणतेस? मग लग्न कसं ठरलं?" वर्षाने खोल श्वास घेतला. "तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे. पैशाने, स्टेटसने सगळं आहे त्याच्याकडे. घरच्यांना वाटतं मी खूप सुखात राहीन, पण त्यांनी एकदाही विचारलं नाही की मला काय हवंय." फोन पुन्हा वाजला. यावेळेस वर्षाने डोळे घट्ट मिटले. "तो मला रोज फोन करतो, भेटायला बोलवतो, बोलायला म्हणतो, पण मला त्याच्याशी बोलायचंच नाही." "का? तो वाईट आहे का?" प्रिया विचारते. "वाईट नाही, पण माझ्यासाठी तो नाहीच." वर्षाचा आवाज थरथरला. "माझं मन आधीच कोणाकडे तरी आहे." "प्रिया, तुला माहीत आहे ना?" प्रिया थोडी हादरली. "काय? मग हे सगळं?" "घरच्यांसाठी, त्यांच्या इज्जतीसाठी." मी काही बोललेलेच नाही. आणि आता लग्न फक्त काही दिवसांवर आले. फोन अचानक बंद झाला. खोलीत पुन्हा शांतता पसरली. पण यावेळी ती शांतता जास्त जड होती. आणि अचानक डोअरबेल वाजली. दोघीही दचकल्या. प्रिया हळूच दरवाजाकडे पाहते. या वेळेला कोण असेल? वर्षाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती कुजबुजली. "तो इथेच आला तर नाही ना?" डोअरबेल पुन्हा वाजली आणि यावेळी थोडी जोरात वाजल्यासारखी वाटत होतं. आता दरवाजा उघडल्यावर समोर कोण असेल या विचाराने तिला घाम फुटला. कारण आदित्यचा कॉल तिने उचलला नव्हता. तो आता काय बोलेल याचं तिला टेन्शन आलं होतं. बेलच्या आवाजाने घरात हलचल झाली. वर्षा आणि प्रिया एकमेकींकडे पाहत बसल्या होत्या. तेवढ्यात आईचा आवाज आला. "वर्षा, दार उघड." "किती वेळ बेल वाजते?" आई स्वतःच बाहेर आली आणि दरवाजा उघडताच आत वळून म्हणाली. "अगं प्रिया, अजून तू इथेच बसली आहेस? पाहुणे थोड्याच वेळात येतील आणि दागिन्यांच्या खरेदीला जायचं आहे ना तुम्हाला सगळ्यांसोबत." प्रिया थोडी गोंधळली, पण लगेच सावरत म्हणाली, "हो काकू, निघतोच आम्ही पण." आईने वर्षाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची उदासी आईच्या नजरेतून सुटली नाही. "काय गं, अजून तू तयार झाली नाहीस?" "आज आदित्यच्या आईवडिलांसोबत ज्वेलरी घ्यायला जायचं आहे. सगळं फिक्स करायचं आहे. लग्नाला वेळ नाही उरला आता." "मला नाही जायचं." वर्षाच्या तोंडून नकळत बाहेर पडलं. आई थोडी थबकली. "काय म्हणालीस?" वर्षाने नजर खाली घातली. तिचे हात थरथरत होते. "आई, मला हे लग्न नको आहे." क्षणभर वेळ जणू थांबला. आईचा चेहरा एकदम कडक झाला. "वर्षा, आता हे सगळं बोलायची वेळ नाही आहे. सगळं ठरलंय. लोकांना सांगितलंय. आदित्यसारखा मुलगा प्रत्येकाला मिळत नाही. पण मला तो नको आहे." वर्षाचा आवाज आता रडवेला झाला. आईचा संयम आता सुटू लागला. "मग कोण हवा आहे तुला?"
तो कोण आहे ज्याच्यासाठी तू एवढं सगळं तोडायला तयार आहेस? प्रिया शांत उभी होती, पण तिच्या डोळ्यात तणाव स्पष्ट दिसत होता. वर्षाने काहीच उत्तर दिलं नाही. तेवढ्यात बाहेरून पुन्हा एक गाडीचा आवाज आला. आईने खिडकीतून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर अचानक स्मित आलं. अरे वा, आलेच पाहुणे, आणि बहुतेक आदित्य पण आला आहे. वर्षाचं हृदय अक्षरशः थांबल्यासारखं झालं. तिच्या हातातला फोन पुन्हा एकदा व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर मेसेज झळकत होता. मी बाहेर आहे, आज तरी भेटायलाच हवं. वर्षा. प्रिया तिच्याकडे पाहत होती. आता काय करणार तू? वर्षाच्या डोळ्यात भीती, राग आणि एक मोठा निर्णय तिन्ही एकत्र दिसत होते. दरवाजा उघडताच पाहुणे आत आले. हॉलमध्ये एकदम गडबड, आवाज, औपचारिक हसू, सगळं सुरू झालं. वर्षाच्या आईने हसत त्यांचं स्वागत केलं, पण तिच्या डोळ्यात अजूनही थोडा ताण दिसत होता. आदित्यही त्यांच्यासोबत उभा होता. त्याची नजर सरळ वर्षावर खिळली. वर्षाचं हृदय जोरात धडधडत होतं. क्षणभर सगळं शांत झाल्यासारखं वाटलं आणि अचानक वर्षा पुढे आली. आई, मला थोडं अर्जंट बाहेर जावं लागेल. सगळे तिच्याकडे वळून पाहू लागले. आई चकित झाली. आत्ता? काय झालं अचानक? वर्षाने घाईघाईत उत्तर दिलं. माझ्या मैत्रिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे. हॉस्पिटलमध्ये आहे. मला लगेच जावं लागेल. हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. आईच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसू लागला. आत्ता? पाहुणे आले आहेत आणि तू? आई प्लीज, खूप सिरियस आहे. वर्षाने तिचं बोलणं तोडलं. तिने कोणाकडेही न पाहता पटकन आपला फोन आणि पर्स उचलली आणि दाराकडे वळली. जाताना 1 सेकंदासाठी तिची नजर आदित्यशी भिडली. त्याच्या डोळ्यात प्रश्न होते, शंका होती आणि थोडासा रागही दिसत होता. कारण जिचं लग्न होतं तिलाही या गोष्टीचं गांभीर्य नव्हतं. पण वर्षाने नजर चुकवली आणि ती थेट घराबाहेर पडली. दरवाजा बंद झाला. घरात एकदम शांतता पसरली. पाहुणे एकमेकांकडे पाहू लागले. आईने लाजून हसण्याचा प्रयत्न केला. अगं, मुलींचं असंच असतं कधीकधी, अचानक काहीतरी. पण तिच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता. वर्षाचा भाऊ मात्र संतापाने उभा राहिला. आई, ही मर्यादा ओलांडते आता. इतक्या मोठ्या लोकांसमोर असं वागायचं असतं? आईने काहीच उत्तर दिलं नाही, पण तिच्या डोळ्यात राग जळत होता. आदित्य मात्र शांत उभा होता. त्याने हळूच आपल्या फोनकडे पाहिलं आणि मग दरवाजाकडे. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित आलं. एक्सक्यूज मी, मी जरा येतो. तो बाहेर पडला. बाहेर रस्त्यावर वर्षा घाईघाईने चालत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. श्वास वेगाने चालू होता. तेवढ्यात मागून आवाज आला. वर्षा, थांब. ती त्या आवाजाने थांबली. हळू मागे वळली. बघते तर समोर आदित्य उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण काहीतरी वेगळंच होतं. खरंच ॲक्सिडेंट झाला आहे की तू माझ्यापासून पळतेस? त्याने विचारलं. वर्षा काहीच बोलली नाही. आदित्य तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला, आज तरी खरं सांग, कारण आता मला सगळं कळायला लागले. वर्षाच्या डोळ्यात अश्रू आले. आता ती काय बोलेल? आदित्य काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर आई कॉलिंग. त्याने कॉल उचलला. हो आई, समोरून लगेच आवाज आला. कुठे आहेस तू? लवकर ये. वर्षाच्या आईने गरमागरम पोहे केलेत. थंड होतील आता. आदित्यने एक क्षण वर्षाकडे पाहिलं. ती काहीच बोलत नव्हती. तिचे डोळे भरलेले, पण ओठ बंद. हो, त्याने शांतपणे उत्तर दिलं. फोन कट झाला. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. आदित्य पुन्हा काही बोलणार इतक्यात वर्षाने अचानक रस्त्यावरून एक रिक्षा थांबवली. भैया जल्दी करो, ती घाईत म्हणाली. आदित्य थोडा पुढे आला. वर्षा थांब, किमान एकदा माझ्यासोबत नीट बोल. पण वर्षाने त्याच्याकडे पाहिलंही नाही. रिक्षा सुरू झाली आणि हळूहळू पुढे निघून गेली. आदित्य तिथेच उभा राहिला, तिच्याकडे पाहत. त्याच्या मनात प्रश्नांची गर्दी होती, राग होता, पण त्याहून जास्त काहीतरी समजून घेण्याची इच्छा होती. तो हलकसं हसला. स्वतःशीच म्हणाला, तू पळतेस वर्षा, पण किती दिवस? रिक्षात बसलेली वर्षा मागे वळून पाहत होती. आदित्य अजूनही तिथेच उभा होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माफ कर, ती हळूच पुटपुटली. रिक्षा गर्दीत गायब झाली.
रिक्षा थेट एका शांत, थोड्या आडबाजूच्या हॉटेलसमोर थांबली. वर्षा खाली उतरली. तिचं हृदय अजूनही जोरजोरात धडधडत होतं. तिने आजूबाजूला एक नजर टाकली आणि पटकन आत गेली. हॉटेलच्या कोपऱ्यात एका टेबलवर तो बसला होता. रोहन. त्याने वर्षाला पाहताच उठून उभा राहिला. वर्षा, तू आलीस? त्याच्या आवाजात काळजी होती. वर्षा काही क्षण काहीच बोलली नाही आणि पुढच्या क्षणी ती सरळ त्याच्या जवळ जाऊन रडायला लागली. मी नाही करू शकत रोहन, मला नाही जमणार हे सगळं, ती हुंदके देत म्हणाली. रोहनने तिला शांत करत बसवलं. शांत हो, आधी बस, काय झालं ते सांग. वर्षाने डोळे पुसले आणि सगळं सांगायला लागली. आज ते सगळे घरी आले होते. आदित्यही होता. सगळं फिक्स करत होते. दागिने, लग्न, आणि मी तिथून खोटं बोलून निघाले. रोहनचा चेहरा गंभीर झाला. म्हणजे आता खूप वेळ कमी आहे, तो हळू आवाजात म्हणाला. वर्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली, रोहन, आपण काहीतरी निर्णय घ्यायला हवा, नाहीतर उशीर होईल. रोहन काही क्षण विचारात पडला. तू तयार आहेस का सगळ्यांच्या विरोधात जायला? त्याने थेट प्रश्न विचारला. वर्षा थोडी घाबरली, पण तिने हळूच मान हलवली. हो, पण एकटी नाही, तू माझ्यासोबत असशील तरच. रोहनने तिचा हात हातात घेतला. मी आहे तुझ्यासोबत, पण हा निर्णय सोपा नाही वर्षा. घरच्यांशी संबंध तुटू शकतात, समाज, लोक, सगळं बदलू शकतं. वर्षाने ठामपणे उत्तर दिलं. मला खोट्या नात्यात जगायचं नाही. तेवढ्यात रोहनचा फोन वाजला. तो थोडा चकित झाला. स्क्रीनकडे पाहिलं आणि त्याचा चेहरा एकदम बदलला. काय झालं? वर्षाने विचारलं. रोहन काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच फोन तिच्यासमोर केला. स्क्रीनवर नाव झळकत होतं. आदित्य कॉलिंग. वर्षाने तिच्या मोबाईलमध्ये तो नंबर तपासून बघितला तर तो आदित्यचाच नंबर होता. वर्षाच्या अंगावर शहारा आला. तो त्याला तुझा नंबर कसा काय माहीत? तिचा आवाज थरथरला. रोहनने कॉल कट केला, पण त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. वर्षा, मला वाटतं गोष्ट आपल्या हाताबाहेर चालली आहे. हॉटेलच्या काचेतून बाहेर पाहिलं आणि वर्षाचं हृदय अक्षरशः थांबलं. बाहेर हॉटेलसमोर आदित्य उभा होता. तो सरळ आत पाहत होता. जणू सगळं आधीपासूनच त्याला माहीत होतं. हॉटेलचा दरवाजा जोरात उघडला. आदित्य आत आला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात वादळ होतं. त्याच्या मागे वर्षाचा भाऊ रागाने पेटलेला येत होता. रोहन उठण्याआधीच वर्षाचा भाऊ त्याच्याजवळ पोहोचला. तूच आहेस ना तो? तो गुरगुरला. रोहन काही बोलणार इतक्यात त्याने सरळ त्याची कॉलर पकडली. माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद करतोयस तू. त्याचा आवाज संपूर्ण हॉटेलमध्ये घुमला. वर्षा घाबरून उभी राहिली. दादा सोड ना त्याला, प्लीज प्लीज. पण त्याने ऐकलं नाही. एक जोरदार थप्पड रोहनच्या गालावर बसली. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. हॉटेलमधले लोक बघत राहिले. कुजबूज सुरू झाली. रोहनचा चेहरा एका बाजूला वळला, पण त्याने प्रतिकार केला नाही. आदित्य अजूनही शांत उभा होता. सगळं पाहत होता. वर्षा धावत रोहनसमोर उभी राहिली. बस दादा, पुरे झालं. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, राग होता. हे माझं आयुष्य आहे. मला कोणासोबत राहायचं ते मी ठरवेन. वर्षाचा भाऊ अजूनही संतापलेला होता. तुला काही कळतंय का? तू काय करतेस? त्या मुलासाठी तू सगळ्यांचा अपमान करतेस. अपमान मी नाही करत, तुम्ही करता आहात. माझ्या इच्छेविरुद्ध लग्न लावून. वर्षा जोरात ओरडली. क्षणभर शांतता पसरली. सगळ्यांची नजर आता आदित्यवर गेली. तो हळूहळू पुढे आला. रोहन आणि वर्षा दोघांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही राग नव्हता, पण काहीतरी खूप खोल चालू होतं. तो शांतपणे म्हणाला, बस आता पुरे झालं. वर्षाचा भाऊ थोडा मागे झाला. आदित्यने रोहनकडे पाहिलं. तू तिच्यावर खरंच प्रेम करतोस? रोहनने त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं. हो, आणि तिच्यासाठी सगळं सोडायला तयार आहेस? हो. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग वर्षाकडे पाहिलं. आणि तू तू त्याच्यासोबत जायला तयार आहेस? वर्षाच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिचा आवाज ठाम होता. हो. हॉटेलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. सगळ्यांना वाटत होतं आता आदित्य काहीतरी भयंकर करणार, पण त्याने जे केलं ते कुणालाच अपेक्षित नव्हतं. तो हलकसं हसला. ठीक आहे. सगळे थक्क झाले.
वर्षाचा भाऊ पुन्हा म्हणाला, आदित्य, तू काय बोलतोयस? आदित्यने त्याच्याकडे पाहिलं. जबरदस्तीने नातं टिकत नाही आणि मला आयुष्यभर एक अशी व्यक्ती नको आहे जी माझ्याबरोबर राहायलाच तयार नाही. तो वर्षाकडे वळला. तू आधीच सांगितलं असतंस तर कदाचित हे सगळं इथपर्यंत आलंच नसतं. वर्षाच्या डोळ्यात अपराधीपणा दाटला. सॉरी, ते हळूच म्हणाली. आदित्यने काही उत्तर दिलं नाही. तो फक्त वळला आणि निघून जायला लागला, पण जाताना एक वाक्य टाकून गेला. लक्षात ठेव वर्षा, प्रत्येक निर्णयाची किंमत असते आणि ती एक दिवस भरावीच लागते. तो बाहेर निघून गेला. वर्षा तिथेच उभी राहिली. तिच्या मनात एकाच वेळी हलकं वाटत होतं आणि कुठेतरी एक अज्ञात भीतीही. रोहनने तिचा हात धरला, पण तिची नजर अजूनही दरवाजाकडे होती. आदित्य खरंच इतक्या सहजपणे मागे हटला आहे की ही फक्त वादळाच्या आधीची शांतता आहे, हे काही वर्षाला समजत नव्हते. आदित्य दरवाजातून बाहेर गेला, पण त्याच्या चालण्यात एक विचित्र शांत आत्मविश्वास होता. वर्षा अजूनही थिजल्यासारखी उभी होती. रोहनने हळूच विचारलं, संपलं ना आता सगळं? वर्षाने हळूच मान हलवली, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. नाही रोहन, काहीतरी बरोबर नाही आहे. का? त्याने स्वतःच सांगितलं ना, जबरदस्तीचं नातं नको आहे. वर्षा थोडी पुढे आली. तिच्या डोळ्यात शंका स्पष्ट होती. हो, पण त्याने नकार दिला नाही. रोहन गोंधळला. म्हणजे त्याने असं नाही म्हटलं की हे लग्न होणार नाही. तो फक्त शांतपणे निघून गेला, जणू त्याला अजून काही करायचं आहे. तेवढ्यात वर्षाचा भाऊ पुन्हा रागाने म्हणाला, तू काहीही विचार करू नकोस. मी घरच्यांना सगळं सांगणार आहे आणि त्यानंतर काय करायचं ते ठरवतील. वर्षाच्या पायाखालची जमीन सरकली. नाही दादा, प्लीज. पण तो ऐकायला तयार नव्हता. तो निघून गेला. हॉटेलमध्ये पुन्हा शांतता पसरली. रोहनने तिचे हात धरले. आपण आजच काहीतरी निर्णय घ्यायला हवा, नाहीतर उशीर होईल. वर्षा विचारात पडली. तेवढ्यात तिच्या फोनवर एक मेसेज आला. ती घाबरतच स्क्रीनकडे पाहते. मेसेज, खेळ अजून संपलेला नाही वर्षा, आता खरी सुरुवात आहे. नाव आदित्य होतं. तिच्या अंगावर काटा आला. तो काय करणार आहे? ती कुजबुजली. रोहनही आता थोडा अस्वस्थ झाला. बाहेर आकाशात काळे ढग जमू लागले होते आणि वर्षाच्या आयुष्यातही. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर वर्षाच्या मनात सगळे एकदम स्पष्ट होऊ लागलं. ती शांतपणे म्हणाली, रोहन, तुला माहीत आहे का हे लग्न का ठरवलं त्यांनी? रोहनने तिच्याकडे पाहिलं. कारण तो श्रीमंत आहे एवढंच ना? वर्षा कडवट हसली. नाही, फक्त श्रीमंती नाही, डील आहे ही, डील. रोहन चकित झाला. हो, बाबांना आणि दादाला त्याच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप हवी आहे. मोठा कॉन्ट्रॅक्ट, मोठे पैसे आणि त्याच्यासाठी त्यांनी माझं आयुष्य पणाला लावलं आहे. रोहनच्या चेहऱ्यावर संताप उमटला. म्हणजे हे तुझं लग्न नाही, तुझी डील करतायत. वर्षाच्या डोळ्यात अश्रू आले. हो, आणि मी इतके दिवस गप्प बसले, कारण मला वाटलं कदाचित ते माझ्यासाठी चांगलंच असेल. पण आज समजलं, त्यांना फक्त स्वतःचा फायदा दिसतोय. तेवढ्यात तिचा फोन पुन्हा वाजला. स्क्रीनवर नाव झळकलं. बाबांचा कॉल होता. तिचा हात थरथरला. उचल, रोहन म्हणाला. आता लपवून काही उपयोग नाही. वर्षाने कॉल उचलला. समोरून वडिलांचा कडक आवाज आला. कुठे आहेस तू? मी. वर्षा थोडी थांबली. आत्ता लगेच घरी ये. आणि ऐक, आज तू जे केलंस ना त्याची किंमत तुला मोजावीच लागेल. कॉल कट झाला. वर्षा थरथर कापत उभी राहिली. रोहनने तिच्या खांद्यावर हात ठेवला. भिवू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. वर्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली. पण आता हे फक्त प्रेमाचं नाही राहिलं रोहन, आता हा लढा आहे. आकाशात मोठा गडगडाट झाला. जणू काहीतरी मोठं घडणार होतं. आणि त्या सगळ्यात एक गोष्ट अजून बाकी होती. आदित्य, तो खरंच एक प्यादा आहे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वर्षा अनिच्छेने तयार झाली होती. घरच्यांचा दबाव इतका वाढला होता की तिला नकार देण्याची ताकदच उरली नव्हती. गाडी थांबली. समोर आदित्यचं आलिशान घर उभं होतं. वर्षाचं पाऊल जड झालं. आत गेल्यावर सगळं व्यवस्थित श्रीमंतीने भरलेलं होतं, पण तिच्या मनात मात्र एकच गोंधळ होता. आदित्यचे आई वडील हसत स्वागत करत होते. ए वर्षा बाळा,
बघ ना, आम्ही तुझ्यासाठी दागिने घेतलेत, त्याची आई प्रेमाने म्हणाली. टेबलवर एक मोठा ज्वेलरी बॉक्स ठेवला होता. हळूहळू तो उघडला गेला. सोन्याचे हार, बांगड्या, कानातले सगळं चमकत होतं. पण वर्षाच्या डोळ्यात काहीच चमक नव्हती. काय गं, आवडलं नाही का? तिच्या आईने विचारलं. वर्षा काही बोलली नाही. सगळ्यांची नजर तिच्यावर होती. तेवढ्यात आदित्य तिथे आला. तो शांत होता, नेहमीसारखाच. त्याने वर्षाकडे एकटक पाहिलं. बोल ना, आवडलं का? त्याचा आवाज साधा होता, पण त्यात काहीतरी दडलेलं होतं. वर्षाने हळूच उत्तर दिलं. हो, छान आहेत, खरंच. आदित्यने थोडं स्मित केलं. क्षणभर शांतता पसरली. तो पुढे आला आणि हळू आवाजात म्हणाला की फक्त सगळ्यांसमोर नाटकं करतेस. वर्षा थबकली. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात सरळ प्रश्न होता. आजूबाजूचे सगळे लोक गप्प बसले होते, पण त्यांना काहीच कळत नव्हतं. आदित्यने अचानक सगळ्यांसमोर आवाज थोडा मोठा केला. एक काम करूया, आज इथेच एक निर्णय घेऊया. वर्षाच्या छातीत धडधड वाढली. जर वर्षाला हे लग्न खरंच मान्य असेल तर ती आत्ता सगळ्यांसमोर सांगेल. घरात एकदम शांतता पसरली. तिचे वडील आणि भाऊ तणावाने तिच्याकडे पाहत होते. आईच्या डोळ्यात विनंती होती. रोहनचं नाव तिच्या मनात घुमत होतं. आणि समोर आदित्य उभा होता. बोल वर्षा, तो म्हणाला. वर्षाच्या ओठांवर शब्द अडकले. हा क्षण तिच्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय ठरणार होता. ती सगळ्यांसमोर सत्य बोलेल की पुन्हा एकदा स्वतःच्या मनाला मारून हो म्हणेल. घरात पसरलेली शांतता अजूनही तशीच होती. सगळ्यांच्या नजरा वर्षावर खिळलेल्या. तिच्या भावाची रागीट नजर, वडिलांचा कडक चेहरा, आईची असहाय्यता आणि समोर उभा आदित्य. वर्षाच्या आतमध्ये गोंधळ चालू होता. क्षणभरासाठी तिने डोळे बंद केले. रोहनचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. त्याचे शब्द आठवले, मी आहे तुझ्यासोबत. पण लगेचच भावाचा राग, वडिलांचा दबाव, समाज, घर सर्व काही डोळ्यांसमोर येत होते. तिने हळूहळू डोळे उघडले. ओठांवर जबरदस्तीचं हसू आणलं आणि म्हणाली, हो, मला हे लग्न मान्य आहे. जणू वेळच थांबला. क्षणभर कुणालाच विश्वास बसला नाही. आणि मग अचानक सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. वा, बघितलंस ना, शेवटी मुलीला समजलं. तिचे वडील अभिमानाने म्हणाले. आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ती समाधानाचं होतं. भाऊही हलकसं हसला. हेच योग्य आहे. वर्षा सगळ्यांसमोर हसत उभी होती, पण तिच्या आत काहीतरी तुटत होतं. आदित्य मात्र शांत होता. त्याने तिच्याकडं पाहिलं खूप वेळ, जणू तिच्या डोळ्यातून सत्य वाचत होता. तो हलकसं हसला, पण त्या हसण्यात एक प्रश्न होता. हळू आवाजात तो तिच्या जवळ आला. खरंच? वर्षाने त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा एकदा हसली. हो, पण तिच्या डोळ्यातलं पाणी तिला फसवत होतं. आदित्यने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त मागे सरकला आणि सगळ्यांमध्ये मिसळला. समारंभ, बोलणं, हसणं पुन्हा सुरू झालं. पण त्या हसण्याच्या मागे एक मोठं खोटं लपलेलं होतं. त्या रात्री वर्षा एकटीच बाल्कनीत उभी होती. तिचा फोन हातात होता. स्क्रीनवर एक नाव चमकत होतं. रोहन कॉलिंग. तिचा हात थरथरत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती विचार करत होती. आज तिने हो म्हणत स्वतःला हरवलं आहे. घरातला गोंधळ थोडा कमी झाला होता. दोन्ही कुटुंबांनी त्यांना थोडा वेळ द्या असं म्हणत वर्षा आणि आदित्यला एका रूममध्ये एकटं सोडलं. रूममध्ये एक विचित्र शांतता होती. वर्षा खिडकीजवळ उभी होती आणि आदित्य थोडा अंतर ठेवून उभा होता. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. तेवढ्यात फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर रोहन कॉलिंग असं नाव पडलं होतं. वर्षाचं हृदय जोरात धडधडलं. तिने पटकन कॉल कट केला. आदित्यने ते पाहिलं, पण काही बोललाच नाही. पुन्हा काही सेकंद शांतता पसरली. पुन्हा फोन वाजला. रोहन कॉलिंग. यावेळी तिचा हात आणखी थरथरला. ती गोंधळली. आदित्य शांतपणे तिच्याकडे पाहत होता. काही सेकंद गेले आणि मग आदित्य हळू आवाजात म्हणाला, उचल फोन. वर्षा दचकली. काय? उचल फोन, त्याच्याशी बोल. त्याचा आवाज ना रागाचा होता ना कटू, फक्त सरळ. आपण नंतर बोलू. आधी तू जे अपूर्ण आहे ते पूर्ण कर. वर्षाच्या डोळ्यात आश्चर्य भरलं. तुला काही प्रॉब्लेम नाही?
आदित्य हलकंसं हसला. प्रॉब्लेम आहे, पण खोट्यावर उभं राहून त्याहून मोठा प्रॉब्लेम आहे. फोन अजूनही वाजत होता. वर्षाने हळूच कॉल उचलला. हॅलो. तिचा आवाज थरथरत होता. समोरून रोहनचा घाबरलेला आवाज. वर्षा, तू ठीक आहेस ना? काय चाललंय तिकडे? तू हो म्हणालीस म्हणे. वर्षाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही बोलणार इतक्यात आदित्यने हळूच नजर वळवली आणि खिडकीकडे चालत गेला. जणू तो तिला स्पेस देत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर एक खोल शांतता होती. जणू तो काहीतरी मोठा निर्णय आधीच घेतला होता. रूममध्ये 2 वेगवेगळ्या जागांची टक्कर होत होती. एका बाजूला प्रेम, दुसऱ्या बाजूला जबाबदारी, दबाव आणि एक अनोळखी माणूस, जो कदाचित इतका वाईटही नाही. फोनवर रोहन पुन्हा ओरडला. वर्षा, बोल ना काहीतरी. तू खरंच खुश आहेस का? वर्षाच्या ओठांवर शब्द अडकले आणि तिच्यासमोर उभा होता एक प्रश्न. फोनवरच सगळं संपवावं का? फोनच्या दुसऱ्या बाजूने रोहनचा आवाज आता चिडलेला, ताणलेला झाला होता. वर्षा, तू तिकडे का गेली आहेस? तू हो कशी म्हणालीस? तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे ना? मग आता तिथून निघ आणि मला भेटायला ये. वर्षाचा श्वास अडकला. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण शब्द बाहेर येत नव्हते. बोल ना काहीतरी. रोहन पुन्हा ओरडला. तू माझ्यासोबत आहेस की नाही? एकदम क्लिअर सांग. रूममध्ये उभी असलेली वर्षा 2 तुकड्यात विभागली गेल्यासारखी वाटत होती. एका बाजूला रोहन, तिचं प्रेम, तिचं मन, दुसऱ्या बाजूला घर, जबाबदारी आणि समोर उभा असलेला आदित्य. आदित्य खिडकीजवळ उभा होता, पण त्याचं लक्ष पूर्णपणे तिच्यावरच होतं. तो काहीच बोलत नव्हता. वर्षाने हळू आवाजात विचारलं. रोहन, आत्ता कसं येऊ मी? कसं म्हणजे बाहेर पड, मी वाट पाहतोय. आपण आत्ता सगळं सोडून जाऊ शकतो. रोहनचा आवाज आता उतावीळ झाला होता. आत्ता पळून जाऊया वर्षा, नाहीतर उशीर होईल. त्या शब्दांनी वर्षा हादरली. तिचा हात थरथरू लागला. ती हळूच आदित्यकडे पाहते. तो अजूनही शांत होता, पण त्याच्या डोळ्यात सगळं समजल्यासारखं दिसत होतं. रोहन पुन्हा बोलला. वर्षा, हा शेवटचा चान्स आहे. तू येणार आहेस की नाही? वर्षाच्या आयुष्याचा तो सर्वात मोठा क्षण होता. एक निर्णय आणि सगळं बदललेलं. तिच्या ओठांवर शब्द आले, पण ती थांबली. तिच्या नजरेसमोर आईचा चेहरा, वडिलांचा राग, भावाची धमकी आणि आदित्यची शांत नजर. आणि दुसऱ्या बाजूला रोहन, जो तिच्यासाठी सगळं सोडायला तयार होता, पण तिला आत्ता निर्णय घ्यायला भाग पाडत होता. फोन अजूनही कानाशी होता. रोहन वाट पाहत होता. आदित्य शांतपणे उभा होता आणि वर्षा ते एका वळणावर उभी होती. कार्यक्रम कसाबसा पार पडला. आदित्य आणि वर्षाचं पुन्हा काही बोलणं झालंच नाही. हसणं, बोलणं, फोटो सगळं चालू होतं. पण वर्षासाठी ते सगळं फक्त एक नाटक होतं. तिचं मन मात्र सतत एका ठिकाणी अडकलेलं होतं. तो म्हणजे रोहन. कार्यक्रम संपताच घरी आल्यावर तिने एक कारण सांगितलं. मला थोडं बाहेर जायचं आहे. आई काही विचारणार इतक्यात ती पटकन बाहेर पडली. रात्र झाली होती. रस्त्यावर लाईट्स चमकत होत्या आणि वर्षा पुन्हा एकदा रिक्षात बसली. त्या कॅफेला चलो, ती हळूच म्हणाली. थोड्याच वेळात ती रोहनसमोर उभी होती. रोहन उठून तिच्याकडे आला. तू आलीस? वर्षाच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्याकडून नाही होत हे सगळं. मी आज हो म्हणाले, पण ते खोटं होतं रोहन. रोहनने तिचे हात धरले. मग अजून काय वाट बघतेस? आपण आत्ताच सगळं संपवूया, कायमचं. ते दोघं बोलत असतानाच दूर उभा असलेला एक माणूस त्यांच्याकडे एकटक पाहत होता. तो होता वर्षाचा भाऊ. त्याने गाडी थोड्या अंतरावर थांबवली होती आणि तो त्यांच्या मागे मागे आला होता. त्याच्या डोळ्यात राग पेटलेला. त्याने फोन काढला, कोणाला तरी फोन लावला. हो, मी सांगितलं होतं ना, ती इथेच आहे त्याच्यासोबत. आता बघ मी काय करतो. त्याचा आवाज थंड होता, पण धोकादायक. इकडे वर्षा आणि रोहन त्यांच्या जगात हरवले होते. आपण उद्या निघूया, रोहन म्हणाला. सगळं प्लॅन करूया. पण यावेळी मागे हटायचं नाही. वर्षा मान हलवते, पण अचानक तिच्या नजरेस पडतं रस्त्याच्या पलीकडे उभा असलेला तिचा भाऊ. तिचा चेहरा पटकन पांढरा पडतो. रोहन, ती घाबरून कुजबुजते.
तो दादा आहे. रोहन मागे वळून पाहतो आणि त्याच्या अंगावर काटा येतो. वर्षाचा भाऊ हळूहळू त्यांच्या दिशेने चालायला लागतो. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक शांत राग असतो. रात्र अजून काळी वाटायला लागते आणि परिस्थिती आणखी धोकादायक. आता तो फक्त रागवलेला भाऊ आहे की तो फक्त काहीतरी खूप मोठं धक्कादायक पाऊल उचलणार आहे, या विचाराने वर्षा घाबरून गेली. कॅफेच्या मागच्या बाजूला अंधार पसरलेला होता. वर्षा घाईघाईने मागच्या दरवाजाकडे वळली. वर्षा थांब. रोहनने तिचा हात पकडला. कुठे चालली आहेस तू? आज पुन्हा पळून जाणार आहेस का? वर्षाच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. रोहन, मला जाऊ दे प्लीज, ती थरथरत म्हणाली. कशाला घाबरतेस? तो काही करणार नाही. आपण दोघं एकत्र उभं राहिलो तर. नाही, वर्षा जोरात ओरडली. क्षणभर शांतता पसरली. ती रडत म्हणाली, तुला माहीत नाही तो काय करू शकतो. त्याने मला स्पष्ट सांगितलं आहे, तू जिवंत राहणार नाहीस जर मी तुझ्याशी संपर्क ठेवला तर. रोहन हादरला. वर्षा, हे फक्त धमकी आहे. नाही रोहन, तिचा आवाज तुटत होता. मी त्याला ओळखते. तो काहीही करू शकतो आणि मी तुझ्यासाठी हा धोका घेऊ शकत नाही. रोहन काही क्षण गप्प झाला. त्याने तिचा हात घट्ट पकडला. मग काय, तू असंच हार मानणार आहेस का? 2च दिवस उरले आहेत. आपण आत्ता निघू शकतो. वर्षाच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. मी तुझ्यावर प्रेम करते, पण तुझं काही बिघडलं तर मी जगू शकणार नाही. ती हळूच त्याचा हात सोडवते. माफ कर आणि ती मागच्या दरवाजातून बाहेर निघते. अंधारात ती धावतच रस्त्यावर येते. एक रिक्षा थांबवते. जल्दी चलो प्लीज. रिक्षा वेगाने निघते. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. डोळ्यात भीती, अपराधीपणा आणि प्रेम सगळं एकत्र असतं. काही वेळातच ती घराजवळ पोहोचते. ती पटकन उतरते, आजूबाजूला पाहते आणि सुटकेचा निश्वास टाकते. दादा अजून आलेला नव्हता. ती हळूच घरात शिरते, जणू काही घडलंच नाही अशा चेहऱ्याने, पण आतमध्ये ती पूर्णपणे तुटलेली होती. काही वेळानंतर दार जोरात उघडलं. दादा आत आला. त्याची नजर सरळ वर्षावर गेली. दोघांच्या नजरा भिडल्या. क्षणभर सगळं शांत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, कुठे होतीस? वर्षाचा श्वास अडकला. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती. वर्षाने स्वतःला सावरलं. चेहऱ्यावर नेहमीसारखं भाव आणत ती म्हणाली, मी मैत्रिणीला इन्व्हाइट करायला गेले होते लग्नासाठी. दादाने काही क्षण तिच्याकडे एकटक पाहिलं, जणू तो तिच्या डोळ्यातून सत्य शोधत होता. वर्षाचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, पण तिने नजर खाली केली नाही. कदाचित त्याला रोहन स्पष्ट दिसला नसावा. क्षणभर शांतता आली. मग तो हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे. वर्षाला वाटलं सुटलं सगळं, पण पुढच्या क्षणी त्याचा आवाज कठोर झाला. पण आतापासून तू घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाहीस. वर्षा दचकली. काय? जे ऐकलंस तेच. तो तिच्याजवळ येत म्हणाला, आता लग्नाला 2च दिवस राहिलेत. आणि तू कोणाशी भेटतेस, कुठे जातेस, सगळं मला माहीत आहे. वर्षाच्या अंगावर काटा आला. दादा, मी बस. तो ओरडला. एक शब्दही नको. उद्यापासून तुझा फोनही माझ्याकडे असेल आणि कुठे जायचं असेल तर कोणीतरी सोबत असेल. आई आणि वडीलही तिथेच उभे होते, पण कुणीच काही बोलत नव्हतं. वर्षाच्या डोळ्यात अश्रू आले. ती पूर्णपणे अडकली होती. तिचं प्रेम, तिचं आयुष्य सगळं जणू कैद झालं होतं. त्या रात्री ती आपल्या रूममध्ये एकटी बसली होती. फोन तिच्या हातात नव्हता. रोहनशी संपर्क पूर्णपणे तुटलेला होता. खिडकीतून बाहेर पाहताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती हळूच कुजबुजली, रोहन, आता मी काय करू? आणि त्या क्षणी खिडकीबाहेर कुणाची तरी सावली हलली. वर्षा दचकली. ती हळूहळू उभी राहिली, खिडकीजवळ गेली आणि तिचंही हृदय थांबलं. बाहेर अंधारात कोणीतरी उभं होतं. तो रोहन होता की दादाने कोणाला पाठवलं होतं? आता वर्षा पूर्णपणे जाळ्यात अडकली आहे. वर्षाचं हृदय जोरात धडधडत होतं. ती थरथरत खिडकीजवळ गेली. पडद्यामागून हळूच बाहेर पाहिलं. अंधारात एक सावली उभी होती. काही सेकंद काहीच कळालं नाही. मग त्या व्यक्तीने हलकंसं पुढे पाऊल टाकलं आणि लाईटच्या फिकट उजेडात चेहरा दिसला. रोहन. वर्षाच्या डोळ्यात आश्चर्य आणि भीती एकदम एकत्र उमटली.
ती लगेच खिडकी उघडते. रोहन, तू इथे काय करतोयस? वेड लागले का तुला? रोहनचा श्वास वेगात चालू होता. जणू तो धावतच इथे आला होता. मी तुला असं सोडून जाऊ शकत नाही वर्षा. तो हळू पण ठाम आवाजात म्हणाला. तुझा फोन बंद, तू घरात बंद. मला काहीच कळत नव्हतं म्हणून आलो. वर्षाच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन, इथे राहणं धोकादायक आहे. दादाने तुला बघितलं तर मला काही फरक पडत नाही, तो मध्येच म्हणाला. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, पण तू अशी हार मानू शकत नाहीस. वर्षा गोंधळली. तिच्या मनात भीती अजूनही जिवंत होती. तो तुला मारेल, ती कुजबुजली. रोहन थोडा शांत झाला आणि मग म्हणाला, मग आपण आधी निघूया आत्ताच इथून. वर्षा आश्चर्याने म्हणाली, आत्ता? हो, हीच वेळ आहे. नाहीतर उद्या खूप उशीर होईल. घरात सगळे झोपलेले होते. बाहेर अंधार आणि एक शेवटची संधी होती. वर्षाच्या डोक्यात हजार विचार फिरत होते. ती खिडकीतून आत बाहेर पाहत होती आणि त्याच वेळी दूरवरून गेट उघडण्याचा आवाज आला. दोघेही दचकले. रोहनने लगेच कुजबुजलं, कोणीतरी आलंय. वर्षाचा चेहरा पांढरा पडला. दादा, आता परिस्थिती हाताबाहेर जात होती.